36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. भोकरदन तालुक्यातील धावडा वालसांगवी परिसरात मिरचीच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्यामुळे मिरची उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत. काही दिवसांपूर्वी 63 ते 65 रुपये किलोपर्यंत विकली जाणारी मिरची सध्या अवघ्या 22 ते 25 रुपये किलो दरानं विकावी लागत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते. मिरचीला बाजारात अपेक्षित उठाव नसतानाच आवक वाढल्याने दरामध्ये मोठी घसरण झाल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यातच मिरची पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे उत्पादनाचा खर्चही खालावलेला आहे. बियाणे, खते, कीटकनाशके, औषध फवारणी, मजुरी, पाणी आणि वाहतूक यासाठी मोठा खर्च करूनही अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलंय. मिरची पिकासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतोय. सुरुवातीला बाजारात चांगला भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांना उत्पादनातून मोठा फायदा होईल अशी अपेक्षा होती. मात्र काही दिवसांतच दरामध्ये मोठी घसरण होऊन भाव 22 ते 25 रुपयांवर आल्यामुळे उत्पादन खर्चही निघणं कठीण झालंय. दर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना मिरची बाजारामध्ये विक्रीसाठी नेण्याचा खर्चही परवडत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी चिंतेत असून मिरची उत्पादकांना आर्थिक फटका सहन करावा लागतोय. धावडा येथील मिरची उत्पादक शेतकरी संतोष गवळी यांनी बाजारभावामध्ये मोठी घसरण झाल्यानं तब्बल 5 एकर क्षेत्रातील मिरचीचे पीक उपटून फेकून दिले. मोठा खर्च करून मिरचीचं उत्पादन घेतलं, मात्र बाजारात योग्य भाव मिळत नसल्यानं पीक ठेवूनही फायदा होणार नसल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी मिरची उपटून टाकली आहे. मिरची पिकासाठी मोठा खर्च आणि मेहनत केली. सुरुवातीला 63 ते 65 रुपये किलो भाव मिळत होता, मात्र आता दर 22 ते 25 रुपयांवर आलेत. या भावामध्ये उत्पादन खर्चही निघत नसल्यानं 5 एकर मिरची उपटून फेकण्याची वेळ माझ्यावर आली. शासनानं तातडीने लक्ष घालून मिरचीला योग्य भाव मिळवून द्यावा अशी व्यथा मिरची उत्पादक शेतकरी संतोष गवळी धावडा यांनी व्यक्त केली आहे. मिरचीच्या दरातील या मोठ्या घसरणीमुळे धावडा वालसांगवीसह परिसरातील उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. उत्पादन खर्च आणि बाजारभाव यामध्ये मोठी तफावत निर्माण झाल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे. शासनाने मिरची उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्येकडे गांभीर्यानं लक्ष देऊन बाजारभाव स्थिर करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, तसेच शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून द्यावा अशी मागणी परिसरातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांकडून होती आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी मजहर पठाण, भोकरदन.